मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कात्रजच्या प्राणी संग्रहालयामध्ये. याच्यातले सगळे प्राणी जेवढे पण जिवंत आहेत, आता सध्याच्या कंडिशनला जसे आहेत, ते सगळे मी तुम्हाला या व्हिडिओच्या दरम्यान दाखवणार आहे. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे महाराष्ट्रातील सेकंड लार्जेस्ट प्राणी संग्रहालय म्हणून ओळखलं जातं. सर्वात मोठं जे आहे हे नागपूरचं प्राणी संग्रहालय आहे. 130 एकर एवढा याचा एरिया आहे आणि इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सापांच्या जाती, पांढरे वाघ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील. इथं ऑनलाईन तिकीटसाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी स्कॅनर दिलेले आहेत. ऑफलाईन जरी तिकीट काढायचं असेल तुम्ही काढू शकता. पण बुधवारी हे जे आहे हे बंद असतं. आतमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कॅरी बॅग नेता येत नाही. जे चिप्सच्या वगैरे असते ते तुम्हाला इथं बाहेरच काढून ठेवाव्या लागतात. हे आतमध्ये नेऊ देत नाहीत. रांगेत उभं राहायचं नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा स्कॅन करून तिकीट काढू शकता. मोठ्या व्यक्तींसाठी ₹60 एवढं तिकीट आहे. मुलांसाठी ₹20 आहे. परदेशी टुरिस्टसाठी ₹150 एवढं आहे. व्हिडिओ कॅमेऱ्यासाठी ₹200 आहे. स्टील कॅमेऱ्यासाठी ₹50 आहे. अपंग व्यक्तींसाठी मोफत प्रवेश याच्यात आहे. मोठ्या अक्षरात झू लिहिलेले आहे. कदाचित इथं पहिले कारंजा असेल, माहीत नाही काय होतं इथं पहिलं, पण आता कारंजा इथं चालू नाही आहे. तर मी आता मला 2 रस्ते दिसते ते, तर मी सर्वात पहिले जे आहे ह्या साईडला जातो, डाव्या साईडला. डाव्या साईडला आल्यानंतर सर्वात पहिले मला माकडं दिसली. 4-5 माकडं अशी होती. आता माकडं माझ्यासाठी काही नवीन विशेष नव्हते, कारण माझा जन्मच एक छोट्याशा गावात झाला आहे. माझ्या गावात भरपूर सारे असे माकडं आहेत, त्याच्यामुळे मला माकडांचं काही एवढं विशेष वाटलं नाही. एक छोटीशी गुफा दिसली. कदाचित त्यांना संध्याकाळी याच्यात बंद करत असतील. बंद झाल्यानंतर माहीत नाही याच्यात काय होते ते, आणि एवढं डीपमध्ये सांगणारं इथं कोणी असं गाईड वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे मला आयडिया नाही आहे याच्याबद्दल. पण एक गोष्ट मला विशेष नवल वाटली. माकडांना खायला देणे हा कायदेशीर गुन्हा आहे, हे मी पहिल्या वेळेस वाचलं. माहीत नाही कशामुळे. त्याच्या साईडला एक छोटंसं अजून आहे माकडांचं. यांना 2 गटांमध्ये ठेवलं आहे. त्या साईडला वेगळे माकडं आहेत आणि या साईडला वेगळे माकडं आहेत. आता ह्याच्यातला फरक मला जास्त माहीत नाही. कारण हे थोडेसे वेगळे दिसतात, ते थोडेसे वेगळे आहेत. कोणी माकड, वानर असं काही म्हणत होते, पण मला एवढं माहीत नाही. त्याच्यानंतर आपण थोडं पुढं जाऊया. पुढे आल्यानंतर तुम्हाला असं एक बोर्ड दिसेल. इथं लिहिलेलं असेल, कृपया सापांना खडे मारू नये, आणि हे लास्ट 15 दिवसाचे खडे जमा केलेत असं तिथं लिहिलेलं आहे. तर कृपया तसं करू नका. सापांचा हा एरिया इथून चालू होतो. साप, वेगवेगळ्या प्रकारचे साप तुम्हाला इथं बघायला भेटतील चांगल्या प्रकारे. आता हे यांना थोडीशी छोटीशी जाळी लावलेली आहे, पण मी तुम्हाला क्लिअर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सापांना बघितल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की सापाच्या अंगावर एक छोटंसं दगड लागल्यासारखं काहीतरी होतं. हा हिरवा साप दिसतो, त्याच्या अंगावर तुम्हाला दिसत असेल. त्याच्यामुळे कदाचित त्या लोकांनी तशी ती पाठी लावली असेल. आता याला स्नेक पार्क पण म्हणून पण ओळखलं जातं, कारण इथं बरेच प्रकारचे वेगवेगळे सापांच्या जाती तुम्हाला इथं बघायला भेटतील. नवीन नवीन विशेष याच्यामध्ये बरेच सारखे असे साप आहेत जे तुम्हाला बघायला भेटतात. आणि हे इथं बघायसाठी आहे ना, एवढी गर्दी जमलेली असते ना, खूप सारी गर्दी इथं जमलेली असते. मी बघूनच एकदम चक्क झालो नाही का, की एवढी गर्दी बघायला लोकं येतात. खरं लय लांबून लोकं येतात. फॉरेनचे लोकं मला इथे दिसलेत. बऱ्याच वेगवेगळ्या म्हणजे जिल्ह्यातून लोकं इथं बघायला येतात. आवडतं लोकांना असं बघायला. गर्दी मी तुम्हाला दाखवतो लांबून. एक छोट्या ह्याच्यात एकदम शॉर्टकटमध्ये गर्दी दाखवतो. हे बघा गर्दी. हे एकाच ठिकाणी नाही तर पार्कमध्ये बऱ्याच ठिकाणी असे सापांचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे साप इथं तुम्हाला विशेषतः बघायला भेटतील. त्यांचं म्हणजे जवळ एकदम झुंडमध्ये किंवा वेगवेगळे, किंवा एखादे साप कोणता ॲक्टिव्हिटी करत असतो बघायला खरंच खूप मजा येते. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या आणि बघा आणि मजा घ्या. पण यायचं असेल तर सकाळी 9 वाजता या, म्हणजे दिवसभर तुमचं फिरून होईल. त्याच्या शेजारी तुम्हाला कासव बघायला भेटतील. थोडेसे 10-12 कासव असतात. थोडंसं पाणी आहे त्यांच्यासाठी, पाण्यात पोहण्यासाठी. कासवांच्या मला इथं 2 प्रजाती दिसल्यात. 2 प्रजाती आहेत. एक ही प्रजाती आहे. आता ह्याला कोणतं म्हणतात मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याला कोणतरी 3 महिन्यासाठी दत्तक घेतलेलं आहे, अशी इथं पाठी एक लावलेली. आता इथं त्याच्या शेजारी तुम्हाला इथं मस्त फोटोशूटसाठी एक मस्त पॉइंट भेटतो. जे लहान लेकरं वगैरे इथं चांगला फोटो काढू शकतात. मोठे माणसं पण काढतात. इथं पण एक तुम्ही छोटासा एक चांगला तुमचा फोटो काढू शकता. लहान लेकरं पण आवडीने इथं काढतात, कारण त्यांच्यासाठी नवीन विशेष असतं आणि चांगलं असतं. आणि मोठे लोकंसुद्धा तुम्हाला इथं उत्सुकतेने फोटो काढताना दिसतील वेगवेगळ्या पोजमध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. चला थोडंसं पुढे जाऊया. इथं तुम्हाला कासवांच्या 2 जाती अशा लिहिलेल्या आहेत. कसं ओळखायचं ते तुम्हाला मी दाखवतो. आता फरक काय आहे 2 कासवांमधला हे मी तुम्हाला दाखवले. तेव्हा कासव हा थोडासा वेगळा आहे. ते कासव तुम्हाला दाखवले ते पाण्यात होते, आणि हे कासव जे आहे ते जमिनीवर चालतात. ह्यांच्या शेजारी कुठलंही पाण्याचं नाही आहे. ह्यांना पाणी प्यायला एक छोटंसं आहे शेजारी. आता हे जे आहे मगाशी हे कोथिंबीर खात होते, आणि ह्या कासवाला जे आहे, या कासवाला नाव आहे चांदणी कासव असं म्हणतात. आता कासवांच्या 2 जाती ते मला आजच कळलं. कासव मी म्हणत होतो, पण ह्या अशा प्रकारचा पण कासवा हे मला इथं आल्यानंतर बघितलं. त्यानंतर आता इथं आपण आलो एक्झिबिशन हॉलजवळ. मी थोडंसं फास्ट घेतोय हे, कारण एवढं दाखवणं फार शक्य नाही आहे.
इथं आल्यानंतर मला एक घोरपडीसारखं काहीतरी दिसलं, पण नंतर कळालं की हे घोरपड नाही आहे. कारण घोरपड मी बघितलेली आहे, घोरपड अशी दिसत नाही. ह्या घोरपड नाही आहे, हा एक वेगळा जात आहे प्राण्याची. ह्याला म्हणतात ग्रीन इग्वाना असे म्हणतात. त्याच्यामुळं मला इथं आल्यानंतर हे कळालं. त्यानंतर धूळ नागिन आहे, ही बिनविषारी आहे. इथं लिहिलेलं पण आहे बिनविषारी आहे म्हणून. ही कशी दिसते मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. झूम करतो थोडंसं. हे बघा, ही अशी नागिन दिसते. अजून वेगवेगळ्या जाती आहेत, मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे त्या. ते पण तुम्ही बघून घेऊ शकता. नंतर मी पुढे-पुढे जसं व्हिडिओ जाईल, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. लाईक करा मित्रांनो. त्यानंतर हे तस्कर असं म्हणते त्याला. तर हे जे ह्याचं जे जात आहे, ही थोडीशी वेगळी दिसते. हे तुम्हाला दाखवतो. 1 मिनिटं. कुठे आहे, कुठे आहे? हां, हे बघा इथे आहे. मी जवळ झूम करून दाखवतो. हे बघा. या अशा प्रकारच्या सापाच्या वेगवेगळ्या जाती तुम्हाला इथं बघायला भेटतात. नवीन-नवीन साप तुम्हाला बघायला भेटतात. चांगलं मजा येते, एकदम मस्त मजा येते बघायला. हे बघा, हे लपेटून बसले झाडाला वगैरे. आणि हे नंतर छापडा. चापडा हे काय आहे काय माहीत? आता हे बघा. विषारी आहे का नाही विषारी आहे हे पण इथं लिहिलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्ही ओळखू शकता. त्यानंतर आपण थोडंसं आणि पुढे जाऊया. पुढे जाऊन आपण बघूया अजून. आता हे अजगर. अजगराला मी एवढ्या जवळून कधीच बघितलेलं नाही. अजगर एवढ्या जवळून मी कधीच बघितला नाही. म्हणजे बघताना त्याच्याबद्दल निगेटिव्ह जास्त गोष्टी आहेत. तर कधी ते म्हणजे आपण म्हणत नाही गावाकडे बकरीच्या पिल्लाला खाऊन टाकतं, कधी कशाला लेकरू पण खाऊन टाकतं कधी-कधी. त्याच्यामुळं आणि याचं एवढं मोठं शरीर आहे ना, मी तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. हे बघा त्या साईडला मला जाऊन तुम्हाला दाखवायला आवडेल. हे बघा एवढं मोठं शरीर आहे ना याचं, एकदम मोठं शरीर आहे याचं. म्हणजे किती लांब आहे बघा ना, भरपूर लांब आहे हा. पण इथं आल्यानंतर मला कळालं, की हा जो अजगर आहे ना, हा बिनविषारी आहे. अजगरसुद्धा बिनविषारी असतो हे मला इथं आल्यानंतर कळालं, की अजगरमध्ये काहीही विष नसतं. आणि मला नवल वाटलं, की अजगरामध्ये विष नसतं म्हणजे एकदम नवलच वाटल्यासारखं प्रत्येकाला. हे बघा इथं पोस्टर पण लावलेलं आहे, बिनविषारी जाळीदार अजगर. हे बघा इथे थोडीशी माहिती त्याची लिहिलेली आहे. त्याच्यामुळं हे थोडंसं वाचून घ्या. 20 फुटापर्यंत हा असतो आणि 32 फुटापर्यंत याचा रेकॉर्ड आहे. मी गेलो तेव्हा मगर असं सुन्न पडून होतो. त्याच्यामुळं मला मगर बघण्यात काय एवढं मजा वाटली नाही. पण तुम्ही जा नक्की. आता इथं सापांच्या वेगवेगळ्या जाती मला इथं लिहिलेल्या दिसल्या. त्यांचं काय-काय विशेषतः लिहिलेलं आहे हे तुम्ही वाचू शकता. तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही स्क्रीनशॉट मारून वाचू शकता. थोडंसं पुढे आल्यानंतर मला हा नाग दिसला. भारतीय नाग असं याला म्हणतात. तुम्हाला मी थोडंसं झूम करून दाखवतो. जे आपण याला आपण काय म्हणतो नागपंचमीला आपण ज्याची पूजा करतो ना, तो हाच नाग आहे. या नागाची आपण दर नागपंचमीला पूजा करतो. आता हा एक साप आहे. हा पण थोडासा वेगळा साप दिसतोय. ह्याच्या शेजारी बरचसं पाणी असं ठेवलेलं होतं. आता हे बऱ्याच सापांच्या शेजारी पण ठेवलेलं आहे. त्यांच्या सोयीनुसार त्यांना ते तसं-तसं ते ठेवलेलं आहे. आता या सापाला जे आहे वेगळं काहीतरी म्हणतात. ते मला माहीत नाही. ज्या गोष्टीची अपेक्षा होती ती मला इथं लिहिलेली दिसली. तुम्ही हे वाचून समजून घ्या. त्यानंतर अजून एक अजगर मला इथं बघायला भेटला. इथं 2 अजगर आहेत. एक वर आहे आणि एक खाली इथं झोपलेला आहे. हे बघा हे. पण हे मूव्हमेंट नाही याची. मूव्हमेंट असते तर अजून मजा आली असती. त्यानंतर आपण परत दुसऱ्या गेटला आता त्या साईडला एंट्री करूया. इथं लिहिलेलं आहे काय विश यू अ गुड हेल्थ असं लिहिलेलं आहे. इथून जे आहे, इथून तुम्हाला बस मिळेल. म्हणजे बस तुम्हाला प्रत्येक पॉइंटला घेऊन जाते आणि प्रत्येक पॉइंटला तुम्हाला काय-काय ते सगळं दाखवतं. इथं त्याचं तिकीट असतं ते गेटवर तुम्हाला काढायला लागतं. आता ह्या गेटचं हे जे टायमिंग आहे, टायमिंग पण इथं लिहिलेलं आहे. टायमिंग मी तुम्हाला दाखवतो. आता हे थोडंसं हिस्ट्री आहे, झूची हिस्ट्री. ते तुम्हाला वाचायचं वाचू शकता. हा टायमिंग आहे गाड्यांचा. गाड्यांचा टायमिंग एकदा बघून घ्या. त्या टायमिंगला त्या गाड्या असतात. फोटोशूटसाठी एवढं आहे ना, भरपूर बरंच काही आहे. दाखवलं ना तर 1-2 तासाचा व्हिडिओ कमी पडेल मित्रांनो. पण मी शॉर्टकटमध्ये घेतोय का तर लवकर व्हावं म्हणून मी शॉर्टकटमध्ये घेतोय. आता ही मांजर आहे. रानमांजर याला म्हणतात. रानमांजर काय 2-3 मला इथे दिसले आहे. बघा झोपलेली आहे. अजून एक त्या साईडला आहे मगाशी दिसलेली. त्या साईडला दाखवणं जरा नाही दिसणार त्या साईडला. आता हे जे आहे ना, हे फक्त मी फोटोमध्येच बघितलेले होते हे प्राणी. आता ह्याला म्हणतात शेकरू. हे मस्त खेळत होते आणि ह्याला पार जाळी वरून सगळ्या चारी साईडला ह्याला जाळीने पॅक केलं होतं. कारण हे झाडा-झुडपावर वर म्हणजे वर पण चढू शकतो आणि मस्त खेळतात हे. मजा येते बघायला खेळताना मस्त एकमेकांसोबत. याला मी तुम्हाला दाखवतो शेकरू आणि शेकरूबद्दल थोडंसं लिहिलेलं पण याच्यावरती आहे. वरती जाऊन तुम्ही बघू शकता ह्या साईडला वर जायला रस्ता आहे. वर जाऊन पण तुम्ही आरामात इथं बघू शकता. बघा इथं पण एक पॉइंट आहे तुम्हाला फोटोशूटसाठी. इथं पण बसून तुम्ही आरामात काढू शकता. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. एक ते बघा फॉरेनर लोकं येतात. तुम्हाला जवळून थोडंसं दाखवतो. हे बघा, हे फॉरेनर लोकंसुद्धा इथं येतात. चला आता भारतीय अस्वल दाखवतो. फार उत्सुकता होती अस्वलाला बघायला. हे बघा एकमेकांशी खेळतं ते मस्त. फार म्हणजे आवडता प्राणी आहे, पण जवळ जाण्याच्या लायकीचा नाही आहे. कधी काय कराल सांगता येत नाही. अशा प्रकारचा हा प्राणी आहे. पण बघायला खूप मजा येते. मस्त गुबगुबीत, एकदम मस्त नरम आणि एकदम म्हणजे फिलिंगच येते. म्हणजे एकदम भारी,
की एकदम छान यार, की बघतच राहावं वाटतं या अस्वलाकडे. मस्त किती वेळ बघितलं तरी मस्त खेळताना एकमेकांशी फार छान वाटतं. म्हणजे तुम्हाला पण मजा येईल. तुम्ही पण मजा करा बघून मस्त. आता जाऊ आपण त्याने सगळ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय बिबट्या, लेपर्ड. त्याच्याकडे आपण जाऊया. हे बघा, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती लिहिलेली आहे. ती माहिती वाचायची असेल तर वाचू शकता. हां, बघा झूम करून दाखवतो. इथं आला नाही इथं, तिथं सारखं किती वेळ झालं बघतोय, कशाकडे बघतोय माहीत नाही. टक लावून बघतोय. त्याच्यामुळे इकडे आला नाही. तो जर इकडे आला असता त्याला एकदम जवळून बघण्याचा चान्स मिळाला असता. जाळी त्याला सगळ्या साईडने जाळी आहे. हे बघा वाघ, एकदम जवळून बघायला भेटतो वाघ. वाघाचं कसं आहे, त्याला कंपाऊंड वगैरे नाही आहे वरून. त्याच्यामुळे त्याला आपण एकदम जवळून बघू शकतो आणि फार भारी आणि मस्त वाटतं वाघ. पण वाघ हा शांत दिसतो थोडासा. लेपर्ड जो आहे थोडासा डेंजर, त्याच्याकडे बघितल्यानंतर फिलिंग डेंजर येते. वाघ थोडासा मला शांत वाटला. एवढा काही म्हणजे असा डेंजर असा वाघ वाटला नाही त्याला बघितल्यानंतर. एक वेळेस अस्वलाची भीती मला वाटली होती, पण वाघाची काही एवढी भीती मला वाटली नाही. एकदम शांतपणे पडलेला वाघ होता. तुम्हाला यायचं असेल ना खरोखर, तर तुम्ही सकाळी 9:00ला या इथं. टच व्हा 9:00ला. 10:00ला हे ओपन होते. थोडंसं नाश्ता वगैरे करा मस्त आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं आरामात मस्त फिरा. दिवसभर फिरा. कारण तुमचे पाय आहे ना, पाय एवढे दुखतील ना, फार मोठं हे एवढं गार्डन आहे ना, की तुमचे पाय दुखल्याशिवाय राहणार नाहीयेत. लय मोठा एरिया आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे इथं तुम्ही येताना लवकरात लवकर या, जेणेकरून तुम्ही निवांत बसत-बसत म्हणा हे ते सगळ्या गोष्टी करू शकता. आणि वॉशरूमच्या गोष्टी झालं, पाणी प्यायचं पाणी झालं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आतमध्ये आहेत. एखादी बॉटल आणायची, बॉटल आणि तुम्हाला प्लास्टिकची जी बाहेर बॉटल भेटते ना, ती आणता येत नाही आतमध्ये. ती आणायची असेल तर तुम्हाला तिथं ₹10 जमा करावे लागतात. नंतर ते ₹10 तुम्हाला परत भेटतात बॉटल जमा केल्यानंतर. आता येईल, मग येईल असं म्हणून ज्याची वाट बघत होती ना, पांढरा वाघ, तो तुम्हाला या गार्डनमध्ये बघायला मिळेल. या प्राणी संग्रहालयामध्ये तुम्हाला बघायला मिळेल पांढरा वाघ. माझी जी छोटी बहीण होती माझ्यासोबत, ती ह्याला गाढव असते ना गाढव, गाढव म्हणत होती. तिला माहीत नव्हतं की हा, कारण ते फार लांबून दिसत होतं ना. एरिया खूप मोठा आहे, त्याच्यामुळे तिला लक्षातच आलं नाही. तिला म्हटलं पांढरा वाघ आहे हा. त्यानंतर तिनं ते बघितलं आणि मग म्हणली, "अरे वाह! पांढरा वाघ." मग ती खुश झाली, की खरोखर पांढरा वाघ. हे बघा, ते अर्धा तास वाट बघितली, चक्क अर्धा तास वाट बघितल्यानंतर भाई कुठेतरी उठला. उठल्यानंतर मस्त इकडे-तिकडे फिरायला लागलं. त्यानंतर मनाला बरं वाटलं. कारण हा जोपर्यंत त्या कोपऱ्यात बसलेला होता ना, त्यावेळेस दिसतच नव्हता व्यवस्थित आणि म्हणजे असं ते वेगळंच दिसत होतं काहीतरी. आता हे जसं-जसं जवळून बघितलं ना, तसं मन भरल्यासारखं वाटलं, की नाही यार खरोखर इथे येऊन फायदा झाला. नाहीतर काय होतं, एवढ्या लांबून यायचं आणि एकदम लांबूनच बघायचं. मग ते टीव्हीवर बघितल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळं वाट बघत थांबलो. त्यामुळे मी म्हणतो की लवकर या, जेणेकरून जर वाट बघायची वेळ आली कधी, काय होते माहिती आहे का, प्रत्येक वेळा प्राणी काय हा असा चालतच नसतो सारखा. यांचा चक्कर चालू असतं इकडे-तिकडे. पण तुम्हाला वेळ पाहिजे. तुम्ही 12-1 वाजता जर पोहोचलात, तर मग तुम्हाला बघायला वेळ भेटणार नाही. कारण तुम्हाला मग टायमिंग मॅच होणार नाही. पटापट बघून तुम्हाला सगळं पटापट जावं लागेल. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढं जाऊया. जे आपण प्राणी बघत नाही, याक तुम्हाला दाखवतो. हे बघा, ज्याला आपण याक म्हणतो ते इथं आहे. या अशा प्रकारे म्हशीसारखा हा प्राणी दिसतो. सेम म्हैसच म्हणलं तरी चालेल. काही म्हशीत आणि यात फरक दिसत नाही. सेम तेवढेच साईज वगैरे तशीच दिसते. फक्त थोडीशी बनावट जी आहे थोडीशी वेगळी शिंगांची वगैरे आणि थोडा फक्त फरक आहे. जास्त एवढा काही फरक नाही आहे. आता तुम्हाला दाखवलं हरण बघा. हरणची कंडिशन बघा कशी आहे. हरणांचे एवढे प्रकार आहेत ना मित्रांनो, की फार हरणांचे प्रकार आहेत. इथं आल्यानंतर मला कळालं, की हरणांचे पण बरेच वेगवेगळे म्हणजे हे असतात प्रकार असतात. काही बारीक साईजचे हरणे असतात. काही म्हणजे थोडंसं एकदम नॉर्मलचा फरक असतो हरणांमध्ये सुद्धा. एवढा काही फार फरक नाही आहे. पण वेगवेगळ्या जातीचे हरणं असतात. ते इथे तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही निवांत बघू शकता. तुम्हाला मी ते पुढे दाखवतोच. आणि हरणांमध्ये आहे ना थोडासा फरक असून तिथं लिहिलेलं असतं, की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी या हरणाला कोणती हरण म्हणतात, काय हरण म्हणतात, याला कसं ओळखायचं, हे प्रत्येक ठिकाणी ह्यांनी लावलेलं आहे. असं काही नाही, की तुम्हाला म्हणजे फक्त बघून ओळखा, की ही वेगळी दिसते, ते वेगळी दिसते. आता काही-काही मोठे हरणे सुद्धा असतात, नाही असं नाही. पण ते वेगवेगळ्या जाती आहेत हरणांमध्ये सुद्धा आणि ते इथं आल्यानंतर मला कळालं, हरणांमध्ये आहे ना काळवीट हा एक प्रकार आहे. ते तुम्हाला दाखवतो. काळ्या कलरची जी हरीण दिसते ना, त्याला काळवीट असं म्हणतात. ते मला इथं आल्यानंतर कळालं आणि त्याचं एक मोठं पोस्टर लावलेलं आहे. त्याची माहितीसुद्धा लिहिलेली. हे बघा, याच्यावरती सगळी त्याची माहिती लिहिलेली आहे. वाचायचं असेल तुम्ही वाचून स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. हे बघा, त्याच्या साईडला तुम्हाला इथं नीळगाय आपण मी याला म्हणतो, पण इथं त्याचं पोस्टर काही लावलेलं नाही आहे. हे मागं गावाकडे म्हणजे हे जर धावत असेल ना, तर मागं असे दगड फेकत चालते. ह्याचा एरियासुद्धा फार मोठा एरिया आहे आणि यांच्यासाठी पण चांगलं मोठं म्हणजे व्यवस्थित बनवलेलं आहे. असं काही पण बनवायचं म्हणून बनवलेलं नाही. म्हणजे व्यवस्थित चांगलं बनवलेलं आहे. आता अजून एक हरणीचा प्रकार दाखवतो. हे बघा, ही एक हरीण आहे.
आता ह्याला कुठली म्हणतात काय माहिती, ह्याचं पोस्टर मला काही दिसलं नाही, पण ही पण वेगळी जात आहे असं बरेच जण म्हणत होते. तर मला एवढं माहिती नाही आहे, कारण मी एवढ्या प्रकारचे हरीण मी कधीच बघितलेले नाहीत. हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पिंजऱ्यात, अजून त्या साईडला सुद्धा एक पिंजरा आहे हरणाचा, त्याच्यातसुद्धा त्याला ठेवलेलं आहे. ह्याला चैनशिंगा असं म्हणतात बाबा. आता लांडगा आणि कोल्हा ह्याच्यात मी स्वतःच कन्फ्यूज आहे, पण मला तरी वाटतंय की ह्याला लांडगा म्हणतात. हे बघा दिसतंय का तुम्हाला, थोडंसं झूम करून मी दाखवतोय. ह्याला लांडगा असं म्हणतात असं मला वाटतंय. आणि हा फार चपळ मला दिसतो आणि सेम कुत्र्यासारखं दिसायला आहे. हे बघा, सेम कुत्र्यासारखं. कुत्र्यात आणि ह्यात काही फरकच नाही. म्हणजे जवळून जरी गेला ना तरी ओळखू यायचा नाही की कुत्रा आहे नेमकं का लांडगा आहे, हे कोणालाच ओळखूला येणार नाही. आणि हा पण चांगला ॲक्टिव्हिटी करत होता मस्त, इकडून तिकडे, तिकडून इकडे. पण याला बाहेर पडता येत नाही, कारण जाळी, ह्याला सुद्धा मोठी जाळी लावलेली आहे. एकदम म्हणजे प्रॉपर जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत. कारण हे रिस्की जे प्राणी असतात त्यांना जाळ्या लावलेल्या आहेत त्यांनी प्रॉपर, आणि जे नॉर्मल प्राणी आहेत जे बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना असं कसं नॉर्मली त्यांनी ठेवलेलं आहे. प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार त्यांनी त्यांची व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारचा हा एक प्राणी तुम्हाला इथं बघायला भेटेल. ह्याची सुद्धा चांगली मजा येते मस्त. आता ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही. मस्त निवांत झोपलेलं आहे. उठून तोपर्यंत वाट बघूया. शेवटी उठतो का नाही बघूया. उठल्यानंतर तुम्हाला परत दाखवतो. हे बघा उठलाय हा. थोडासा वेगळा दिसतोय, पण मी ऐकलंय की हा फार डेंजर असतो, असं मी ऐकलेलं आहे. आता जिथं लोकं बघितले, ज्यांना अनुभव आहे त्या लोकांना माहीत असतंय. तर फार डेंजर प्राणी हा आहे असं म्हणतात. पण हा पण इकडे-तिकडे, इकडे-तिकडे, इकडे-तिकडे खेळत होता मस्त. जोपर्यंत झोपलेला होता तोपर्यंत असं वाटत होतं कधी बघतो. सिंह आहे ना जंगलाचा राजा, मस्त निवांत झोपलेला होता. वाट बघत होतो कधी उठती. शेवटी फायनली हा उठला आणि ह्याला बघायला मी धावत-धावत आलो, जेणेकरून मला मिस व्हायला नको. आता हा ओरडतोय. मी माईक लावलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येत नसेल. तुम्हाला माईक काढून दाखवतो. आवाज बंद हो गई। अरे डुप्लीकेट सिंह, डुप्लीकेट है, डुप्लीकेट है ना। दहाड़ इसकी खत्म हो गई। आवाज फट गई है। परत निवांत सिंह बसला. इथं काय असंच होतं, इथं तुम्हाला वेळ द्यावा लागतो तरच तुम्हाला प्रत्येक गोष्ट बघायला भेटते, नाहीतर भेटत नाही. त्याच्यामुळे वेळ द्या. आता तुम्हाला दाखवतो हत्ती. हे बघा हत्ती. हत्ती आता कसं फार वेळ झालेला आहे संध्याकाळचा, त्याच्यामुळे त्यांना आतमध्ये बंद केलं, नाहीतर पहिले म्हणते तिथं बाहेर त्यांना सोडलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला बघायला भेटतं. पण आम्हाला काही बघायला भेटला नाही. चला मित्रांनो, बाय बाय.